आपल्या आजच्या सरकार मंत्र्यांना मला सांगायचंय की आपण विविध उपक्रम आपण हाताशी धरून आज हे स्मॉल संघटना कार्यरत होत आहे. माझी सहाय्यता याच्या ह्या उपक्रमानुसार आपण आपल्या अनेक विद्यार्थी सर आपल्या महाविद्यालयाने कंपोस्ट फंड निर्माण केलाय. जवळपास 1,500 रुपये प्रति वर्ष हे प्राध्यापकांकडून 500 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपण दरवर्षी घेतो आणि त्यातून जे काही निर्माण होतं त्या निर्माण झालेल्यातून आपण स्कॉलरशिप देतो. पण ही स्कॉलरशिप खूप अल्प होते, विद्यार्थ्यांची मागणी जास्त आहे आणि म्हणून आपण स्मॉलच्या तर्फे वन अलुमनस वन स्टुडंट फ्युचर प्रत्येक अलुमनायकडून 1,000 रुपये प्रति वर्षाला घेण्याचा मानस आपण केलेला आहे आणि याची पूर्ण जबाबदारी स्मॉलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विठ्ठल राणे सर यांनी घेतलेली आहे. त्यासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण आपण खूप विद्यार्थी आहे. आज आपल्या वेबसाईटला जर आपण भेट दिली, आपल्या वेबसाईटच्या अलुमनाय पेजला, तर आज आपल्याला 13,000 विद्यार्थी ह्याच्यामध्ये रजिस्टर सापडतील. तर असे 1,000 ते 13,000 विद्यार्थ्यांकडून आपण प्राप्त करू शकलो रजिस्टर विद्यार्थ्यांकडून फक्त, तरी देखील ती फार मोठी अमाउंट होणार आहे. त्यासोबतच मी टाटा ही एक आपण योजना या स्मॉल तर्फे आपण आयोजित करतोय. याच्यामध्ये रोबोटिक लॅब, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅब, स्मार्ट क्लासरूम्स आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना जे काही फॅसिलिटीज आपल्याला उपलब्ध करून देता येईल त्याच्या मार्फत आपण उपलब्ध करून देणार आहोत. एवढंच नाही तर मी पालक नावाची देखील अलुमनायसाठी आपण एक योजना आणतोय. त्याच्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना अडॉप्ट करता येईल का, एखाद्या विद्यार्थ्याचा खर्च आमचा एखादा अलुमनाय पुढे होऊन करेल का, यासाठी देखील स्मॉल ही संघटना ही कार्यरत राहणार आहे. हे सर्व कार्य करत असताना आमच्या अलुमनायला देखील हे महाविद्यालय आपलं वाटावं यासाठी आपण त्यांच्यासाठी इथं खास ऑफिस महाविद्यालयाने मान्य केलंय. कॉर्पोरेट स्टाईलचं एक ऑफिस आपण अलुमनायसाठी इथं आपण तयार करतोय. त्यासोबतच अलुमनायसाठी 2 पारितोषिक 2025-26 पासून आपण चालू करतोय. एक पारितोषिक असणार आहे आपलं, ते म्हणजे शाहू कर्मवीर माजी विद्यार्थी सन्मान आणि शाहू उदयमुख रतारा माजी विद्यार्थी सन्मान. हे 2 पुरस्कार या वर्षीपासून जसा शाहूश्री आजी विद्यार्थ्यांसाठी आहे, तसेच हे 2 पुरस्कार माजी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातर्फे आपण चालू करतोय, जेणेकरून आमचा माजी विद्यार्थी पुनश्च एकदा या महाविद्यालयाशी जोडला जावा आणि आता जे काही उपक्रम चालत आहेत त्या उपक्रमामध्ये त्याचाही सहभाग असावा. कारण आपल्याला सांगायला मला आनंद होईल, 2 दिवसापूर्वी शनिवारी दुपारी 3-3:30 वाजता मी आदरणीय खासदार साहेबांना फोन केला आणि मी त्यांना विनंती केली की सर आमचं कौतुक राहिलंय आपलं करायचं आणि कुठल्याही गोष्टीचा आढावा न घेता हो मी आहे 3 तारखेपर्यंत आहे. जी तारीख तुम्हाला योग्य वाटते त्या तारखेला मी महाविद्यालयामध्ये येतो. हे एक खासदार एवढ्यासाठी म्हणू शकले कारण का त्यांच्या मनात ह्या महाविद्यालयाबद्दलचा जो काही नाळ जोडलेली आहे ना, ही नाळ त्यांना आज इथे घेऊन आलेली आहे. अशा प्रत्येक माजी विद्यार्थ्यांकडे आपली ही नाळ जोडलेली आहे, फक्त ती आपल्याला परत आणायची आणि स्मॉल संघटना हे कार्य करणार आहे. कालच एक आपला विद्यार्थी आहे, त्याच्या भावाचं थोडासा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला प्लास्टिक सर्जरी करावी लागते. आपला हा विद्यार्थी क्रीडा विभागाचा आहे, त्याच्या इंटरनॅशनल गेम साठी सॉफ्टबॉल साठी त्याची निवड झालेली, त्याची फीस त्यानं भरली 2.5 लाख आणि ती फीस तो परत मागतोय. त्यात माझ्या भावाचं आता इथं ऑपरेशन करणं महत्वाचं. एक फोन केला मी फक्त आदरणीय विठ्ठल राणे सरांना आणि मी म्हणाले असं असं काही काही काळजी करू नका, झालं तर ही फक्त एक माझी बाकी कुठेही नाही. ही नाळ जी आहे ना, ही नाळच आपल्याला पुन्हा एका स्मॉलच्या माध्यमातून आपण आणणार आहोत आणि म्हणून पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करत असताना खरं तर आदरणीय खासदार साहेब जेव्हा खासदार झाले सर मनातून पोटातून खूप आनंद झाला. पण माझ्या अख्खा कुटुंबाचे डोळे म्हणजे
शिक्षणाची परंपरा आहे आणि ह्या शिक्षणाच्या परंपरेतला एक वारकरी आज आपण सगळ्यांनी खासदार म्हणून दिल्लीच्या असेंब्लीमध्ये आपण दिलेला आहे आणि ह्याचं कौतुक आम्हाला खूप आहे. आपल्याकडून खूप चांगलं कार्य अपेक्षित आहे सर आणि हे कार्य आपण निश्चित करणार ह्याबद्दल आम्हाला आशा नाही तर विश्वास आहे आणि ह्याच विश्वासाच्या प्रती आज आपण इथे उपस्थित झालेला आहात. पुनश्च एकदा आपलं स्वागत आणि प्रस्तावना करण्याची मला इथे संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानते. जय हिंद जय भारत. धन्यवाद मॅडम. नक्कीच माजी विद्यार्थ्यांसमोर माजी विद्यार्थ्यांचा हा गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय तो एक प्रेरणादायी आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव विद्वाने सर यांना भेटण्याच्या निमित्तानं आपण व्यासपीठावर उपस्थित आहोत. या सत्कार कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या माजी विद्यार्थी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ जागतिक प्रसिद्ध असलेले प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉक्टर विठ्ठल लांडे सर, त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ते आपल्या लातूरचं भूषण, आपल्या लातूरचे खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगे साहेब, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ते आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय माजी खासदार डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब, या संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर, सोबतच संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर पी आर देशमुख साहेब हे या ठिकाणी उपस्थित होणार होते, परंतु काही अडचणीमुळे आज पी आर देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित नाही. त्यानंतर तिसरे आमच्या संस्थेचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट मनाळे सर यांच्या शुभ हस्ते आपल्या विद्यार्थ्याचा एक सत्कार या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून जे नेहमी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असतात, प्रमुख अतिथी, पण आज विशेष प्रमुख पाहुणे म्हणून हे संस्थेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव आणि संस्थेचे सन्माननीय सदस्य आदरणीय इंजिनियर गुंसाळे सर, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सन्माननीय सदस्य आणि या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आदरणीय डॉक्टर अजय जाधव सर, आदरणीय डॉक्टर सतीश देशमुख सर, मागे उपस्थित असलेले आमचे माजी विद्यार्थी आदरणीय माधव बागे सर, प्राचार्य आदरणीय शिंदे सर, सुपरवायझर गगने सर, समोर उपस्थित सर्व प्राध्यापक शहापूरकर सर, या अलुमनी असोसिएशनच्या सदस्य अनुजा मॅडम, वेदपाठक सर, विराजदार सर, सर्व उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रम जो आहे खास माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन व्हावं या भूमिकेमधून आपल्या सगळ्यांचं असलेलं भूषण की कधी काही या महाविद्यालयामध्ये एक शिक्षण घेतल्यानंतर अगदी मला वाटतं सगळे आता मॅडमनी सांगितलं की मी आणि प्राचार्य आणि उपप्राचार्य सोडले तर सगळे माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांचं आपण टाळ्यापासून जोरात त्या महाविद्यालयामध्ये आपण स्वागत करूया. आज व्यासपीठावर जे सन्माननीय संस्थाचालक आहेत त्यांनी एक छोटस रोपट 1970 ला हे लावलं आणि 70 ला लावल्यानंतर आज 55 वर्षानंतर त्याचा एक मोठा वटवृक्ष झालेला आपल्याला दिसतो. खरं तर मला कॉलेजची माहिती सांगायला दादा आदरणीय सर आर्गे सर कमीत कमी मला 40 मिनिट लागतात, परंतु आदरणीय विठ्ठल लांडे सरांना 3 वाजता द हिंदू हा पेपर जो आहे त्यांची मुलाखत त्यांची आहे, आर्गे साहेबांनाही एक प्रोग्राम आहे आणि हे सगळे इथं रोज असणारे ही माणसं त्यांना महाविद्यालयाचं खडा ना खडा सगळी माहिती आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे मी फार सगळे बोलणार नाही. महाविद्यालयाचा परिचय जो आहे अगदी 70 ला 50 विद्यार्थी घेऊन सुरू झालेली ही संस्था आज फक्त शाहू महाविद्यालयामध्ये 11,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फक्त संख्या नाही वाढली, संख्येसोबतच म्हणजे क्वांटिटी सोबतच क्वालिटी वाढवण्याचं काम. कारण या संस्थेचं एक मोठं आहे, एक ब्रीद वाक्य आहे, पर्स्यूट ऑफ एक्सलन्स, आणि सातत्यानं या पर्स्यूट ऑफ एक्सलन्सचा पाठलाग करण्याचं काम ही संस्था हे
महाविद्यालय गेल्या अनेक वर्षापासून हे सातत्याने करत आलेलं आहे. म्हणून मला वाटतं की कुठलीही संस्था जेव्हा आज डॉक्टर्स, इंजिनियर्स, सीए, IAS, IPS, उद्योजक, वकील, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, राजकारणामध्ये असं आता एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी हा त्या क्षेत्रामध्ये नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगापासून सगळी क्षेत्र लातूरमध्ये जर पाहिलं तर आज डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि सीए या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर मला वाटतं 80% हे तिन्ही डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि सीए हे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी. आणि आज केवळ ते महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेर जगामध्ये हे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी आज वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये, म्हणजे ज्याला आपण कॉम्प्युटर मधली एक अत्यंत महत्वाची म्हणतो मायक्रोसॉफ्ट कंपनी, या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये केवळ इंजिनियर नाही तर ऍज अ पार्टनर म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी काम करतात. उद्योजक म्हणून त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये अनेक म्हणजे आपले विद्यार्थी काम करतात. आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये आज कुठल्याही ऑफिस मध्ये गेल्यानंतर तिथं शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही असं एकही ऑफिस नाही. अगदी पीएमओ ऑफिस मध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही संस्था, हे महाविद्यालय काम करत आलेले आहे. आणि या महाविद्यालयाचं खऱ्या अर्थानं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ही ताकद जर काय असेल तर ह्या आजी विद्यार्थ्यांसोबत हे माजी विद्यार्थी जी आहेत ही फार मोठी ताकद, फार मोठी शक्ती या राजर्षी शाहू महाविद्यालयाची. आणि अशा एकाहून एक अशा उत्कृष्ट हिरे या जगाला, मी म्हणतो फक्त महाराष्ट्राला नाही या जगाला देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राजर्षी शाहू महाविद्यालय. आणि या पाठीमागे खंबीरपणे उभे असलेली ही शिवछत्रपती शिक्षण संस्था, त्याचे सगळे संस्था चालक, यांच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवू. आज या ठिकाणी सगळे दिग्गज आमचे सगळे डॉक्टर्स आहेत, तिथे आदरणीय गोमसाई सर, म्हणजे हे गोडाऊन मध्ये शिकलेले सगळ्यांची परिस्थिती आपण जर पाहिली तर सगळे शेतकरी कुटुंबामध्ये या महाविद्यालयात काम करून शिकलेले, की अक्षरशः या महाविद्यालयामध्ये कमवा आणि शिका इथं काम करून हे सगळे शिकलेले. आणि आज त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आपला एक आगळा वेगळा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. आणि ते केवळ या देशापुरतं नाही तर देशाच्याही बाहेर त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आपल्या जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन आदरणीय विठ्ठल लांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, की ज्यांनी म्हणजे खरं तर ज्यांना म्हणजे निसर्गतः जन्मतः त्यांच्यामध्ये एक दिव्यांग दिलेलं आहे, त्यांची ओढ तुटलेली आहे, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल उडवण्याचं काम गेली 2 दशक सातत्यानं ते अतिशय मेहनतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं करतायत. आणि म्हणून ते केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेरचे जगामध्ये प्रख्यात असणारे ते प्लास्टिक सर्जन आहे. आणि आता मॅडमने उल्लेख केला की कुठलाही विद्यार्थी असू द्या किंवा कुणी सगळा फोन करू द्या, विनामूल्य ही सेवा देण्याचं काम मला वाटतं हजारो विद्यार्थ्यांमध्ये लोकांचं हे दुबकलेले टाळूचं ऑपरेशन करण्याचं काम आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल उडवण्याचं काम हे आदरणीय विठ्ठल लांडे सर गेली 2 दशक लातूरमध्ये करतायत. आणि ते या महाविद्यालयाचे विद्यार्थी, याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच वाटतो. मी आपलं महाविद्यालय स्वागत करतो. खरं तर आज तुमचा कार्यक्रम आहे, आज हा आमचा कार्यक्रम नाहीये. आणि दुसरे आमचे जे विद्यार्थी ज्यांचा आपण सत्कार करतो, एक आपल्या शहरामध्ये राहणारे अत्यंत सामान्य परिस्थितीतून डॉक्टरी पेशा या महाविद्यालयातून 86 ला पास आउट. आता इथं बसलेले सगळे एकमेकांचे सिनियर आहेत. मला सगळे सांगत होते हे माझे सिनियर, ते त्यांचे सिनियर, ते त्यांचे सिनियर, हे सगळे एकमेकांचे सिनियर, म्हणजे जवळपास एकाच ह्याच्यामध्ये बाहेर पडलेले हे सगळे विद्यार्थी आज जे त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत. आज डोळ्याचे डॉक्टर आहेत. खरं तर डोळ्याचे डॉक्टर आणि दूरदृष्टी फार महत्वाचं, आणि ही सरांना खऱ्या अर्थानं दिसते. आणि म्हणून त्यांचा पेशा हा डॉक्टरी जरी असला तरी मला वाटतं की राजकारणाकडे आपण एका वेगळ्या भूमिकेतून, वेगळ्या नजरेतून पाहतो, पण सरांची नजर फार दूरदृष्टीची. आणि त्याच्यामुळे सरांनी राजकारणात प्रवेश केला. मला वाटतं की अशी माणसं राजकारणामध्ये जर असतील, म्हणजे आदरणीय आप्पा आहे, त्यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. अशी माणसं जेव्हा राजकारणात असतात तेव्हा कधी कधी आम्हाला वाटतं की आपण राजकारणात जावं की काय. म्हणजे
महासाहेब पण म्हणले की आमचे काही खासदार होते अगोदर, म्हणजे या जिल्ह्याचे नाही दुसऱ्या जिल्ह्याचे मी नाव घेत नाही, म्हणजे आमचे खासदार फक्त पार्लमेंट मध्ये दोनदाच फक्त तोंड उघडतात, एकदा म्हणजे अटेंडन्स देताना एकदा चांगली आली की तोंड उघडतात. पण आमचा खासदार हा सुशिक्षित आहे, डॉक्टर आहे, आणि निश्चित या लातूरचे प्रश्न हे अतिशय प्रभावीपणे ते पार्लमेंट मध्ये मांडतायत. रेल्वेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न, म्हणजे एक डॉक्टर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, आणि डॉक्टर म्हणून 20-22 वर्ष लातूरमध्ये सेवा केली, आणि आज ते राजकारणात गेल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते करतायत. जेव्हा ते पार्लमेंट मध्ये असतात, कधी कधी आम्ही टीव्हीवर बघतो सर, तेव्हा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आज खारगे साहेब पार्लमेंट मध्ये बसून बोलतायत, आणि ते आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, आणि म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो. आणि म्हणून आता आम्हाला एक सवय असते, ज्याच्यात मला एक सवय असते, खासदार आमदार आले की त्यांच्या फंडातून काही महाविद्यालयाला मिळतं का. आता प्रश्न काय झालाय, मी जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला फोन केला, आमचा फंड काही शिल्लक आहे, पण महाविद्यालयाचं दुर्दैव आहे की आपली माणसं असताना आम्हाला फंड मागता येत नाही, कारण कुठल्याही एखाद्या संस्थेला खासदार निधीतून जास्तीत जास्त फक्त 50 लाख देता येतात, आणि ऑलरेडी या संस्थेनं ही मर्यादा ओलांडली. आणि मग सर मला वाटतं सरांना परत टेन्शन असतं की काय, आता आम्ही तुम्हाला काही मागू शकत नाही, कारण तुम्हाला नियमानुसार आम्हाला काही देता येत नाही. माझी एकच विनंती की आपण पार्लमेंट मध्ये जे दुरुस्ती करून 50 लाखाची मर्यादा एखाद्या संस्थेची 1 कोटी करता येते का पाहावं, आणि ते 1 कोटी झाली तर आपला खासदार मंडळातून 50 लाख रुपये आपल्या महाविद्यालयाला द्यावेत, अशी मी आपल्याला विनंती करतो. परत मी फारसं बोलणार नाही, परत सर्व मान्यवरांचं अशी निश्चितच ही सगळी आमची जी मान्यवर आहेत, गुमसाई सर आधी इथं पाणी मारत निकाल लागला तेव्हा या बिल्डिंगवर पाणी मारत होते आमच्या संस्थेचे जे विद्यार्थी इंजिनियर झाले, आणि म्हणजे समुद्रामध्ये काम केलं गेली अनेक वर्ष, आज अतिशय चांगल्या पद्धतीने ते सेवानिवृत्त झालेले, आज एक उद्योजक म्हणून यशस्वी झालेले, हे एकेकाळी या महाविद्यालयाच्या इमारतीवर पाणी मारत होते, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. असे विद्यार्थी हे घडवण्याचं काम, हे हिरे या भारताला जगाला देण्याचं काम हे महाविद्यालयाने केलंय. पण त्या महाविद्यालयाच्या पाठीमागे हे ऋषितुल्य माणसं या ठिकाणी उभे, आदरणीय गोपाळरावजी पाटील साहेब असतील, आदरणीय पी.आर. देशमुख साहेब असतील, आदरणीय अनिरुद्ध जाधव सर असतील, आदरणीय मनाळे सर, त्यांची सगळी टीम ही पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आणि म्हणून आज अनेक अशा सामान्यातल्या सामान्य माणसाला घडवण्याचं काम आणि त्यांना उच्च शिखरावर नेण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे. मी परत संस्थेला मनपूर्वक धन्यवाद देतो. सर्व आमच्या माजी विद्यार्थ्यांचं महाविद्यालयात स्वागत करतो, आणि या माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांसाठी काय काय केलं पाहिजे, मला वाटतं आदरणीय राणे सरांच्या व्याख्यान भाषणामधून ते सगळं आपल्याला स्पष्ट होणार आहे. मी परत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मुख्य सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आजचे सत्कार मूर्ती माननीय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. मंचावरील मान्यवर शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय प्राचार्य अनिरुद्धजी जाधव सर यांना विनंती करतो की आपण आजच्या सत्कार मूर्तींचा सत्कार करावा. महाविद्यालयाच्या परंपरेप्रमाणे ग्रंथभेट, शॉल, स्मृतिचिन्ह आणि बुके भेट देऊ या ठिकाणी माननीय खासदार साहेबांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे. या ठिकाणी खासदार महोदयांचा सत्कार केला जाणार आहे. मागच्याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 24 सप्टेंबर 2024 पासून माननीय खासदार महोदय यांची संसदेतली कारकीर्द सुरू झालेली आहे, आणि आज सप्टेंबर महिना एक वर्ष, या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये खासदार महोदयांनी एकूण 100 प्रश्न संसदेमध्ये विचारलेले आहेत वेगवेगळ्या विषयावर. उदाहरणार्थ जलसुरक्षा असेल, आदिवासी भागात दूरसंचार व्यवस्था असेल, शाळेतील भौतिक सुविधांची कमतरता असेल, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत, भारत पाक संबंध,
उकिलच्या दूध डेअरीचा प्रश्न असेल, लातूरसाठी आयुष हॉस्पिटलची मागणी करणं असेल, शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या तुटवड्याचा प्रश्न असेल, भारतमाला परियोजनेची अंमलबजावणी असेल, रस्ते अपघात असतील, ड्रग्ज क्वालिटी कंट्रोल असेल, सायबर गुन्हेगारी असेल, मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना असेल, अशा अनेक मुद्द्यांवर जे जनतेच्या सामान्य माणसाच्या निगडीत असे प्रश्न आहेत, असे प्रश्न विचारण्याची सेंचुरी संसदेमध्ये खासदार महोदयांनी पूर्ण केलेली आहे. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जगामध्ये लोकशाही ही केवळ एक शासन पद्धती नाही, तर ती एक जीवनशैली आहे. आणि लोकशाही समृद्ध करणं हेच मानव जातीच्या कल्याणाचा एक मार्ग आहे. आणि म्हणून हा फेटा बांधत असलेला विद्यार्थी अनिकेत जाधव हा आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, ज्यानं फेटे बांधण्याची कला अवगत केलेली आहे. असं सगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी पारंगत आहेत. आणि अनेक लातूर शहरामध्ये असेल, परिसरात असेल, महाविद्यालयात असेल, अनेक मोठमोठ्या मान्यवरांना फेटे बांधण्याचं काम अनिकेतने केलेलं आहे. तर भारताच्या संसदेमध्ये लोकशाहीला समृद्ध करण्याची भूमिका आदरणीय खासदार साहेब हे अतिशय समर्थपणे त्या ठिकाणी पार पाडत आहेत. हे आपल्या लातूरकरांसाठी आणि महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी माननीय खासदार साहेबांचा या ठिकाणी आमच्या महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं सत्कार करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. अशा प्रतियश कर्तृत्व संपन्न माजी विद्यार्थ्यांचा हा सत्कार सोहळा पाहून निश्चितच आमच्या आजी विद्यार्थ्यांना, सभागृहात बसलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निश्चित प्रेरणा मिळणार आहे. आपण टाळ्याच्या गजरामध्ये माननीय खासदार महोदयांचं अभिनंदन करूया. सर्व मान्यवरांचे आभार आणि सत्कार मूर्तींचं खूप खूप पुन्हा एकदा अभिनंदन. असे रथी महारथी, कर्तृत्ववान, कीर्तिवान, यशवान विद्यार्थी ज्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या दूरदृष्टीतून निर्माण झाले, त्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अध्यक्ष आणि सचिवांचा स्मॉलच्या वतीने सत्कार या ठिकाणी होणार आहे. मी आदरणीय डॉक्टर विठ्ठल लाणे साहेब यांना विनंती करतो की शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गोपाळरावजी पाटील साहेब यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. हा सत्कार होतोय शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा, गुरुजनांचा, ऋषितुल्य व्यक्तिमत्वांचा, ज्यांच्या दूरदृष्टीतून, मार्गदर्शनातून अनेक असे हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातून घडले. त्या गुरुंप्रती, व्यक्तिमत्वांप्रती कृतज्ञता म्हणून माझे विद्यार्थी संघटनेच्या वतीनं, समाजाच्या वतीनं हा सत्कार संपन्न होतो. दुसरा सत्कार आदरणीय प्राचार्य अनिरुद्धजी जाधव सर यांचा, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव यांचा सत्कार स्मॉलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विठ्ठल लाणे सर आणि माननीय सचिव बबरूजी गोंसाळे सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. तसंच ज्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाचा, कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे, नेतृत्व करण्याची इच्छा घेऊन नाही तर जनतेची सेवा करण्याची इच्छा घेऊन ज्यांनी वाटचाल केली शिवछत्रपती शिक्षण संस्थेची, ते सर्व शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, मंचावर उपस्थित सदस्य, सन्माननीय ॲडव्होकेट एस टी मनाळे साहेब यांचंही स्वागत स्मॉलच्या वतीनं शॉल आणि बुके देऊन केलं जात आहे. तसेच मंचावर उपस्थित शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सदस्य मनाळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तर अशा या गुरुप्रती कृतज्ञता म्हणून हा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर आजचे सत्कार मूर्ती माननीय खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय डॉक्टर खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
मॉलचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर विठ्ठल लांडेजी, व्यासपीठावर उपस्थित मित्रतुल्य असलेले आदरणीय गोपालराव पाटील सर, आदरणीय अनिरुद्ध जाधव सर, आदरणीय मनाळे साहेब, या संस्थेचे प्राचार्य महादेव गव्हाणेजी, इथं उपस्थित असलेले गोमसाळे साहेब, बावगे साहेब, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक असलेले डॉक्टर अजय जाधव, डॉक्टर सतीश देशमुख सर, उपस्थित असलेले उपप्राचार्य सदाशिव शिंदे सर, अनुजाताई, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, बंधू भगिनी, खरं तर आजचा कार्यक्रम हा खूप असा हृदयस्पर्शी कार्यक्रम आहे माझ्यासाठी. 84 to 86 मी हा महाविद्यालयाचा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि 84 to 86 या महाविद्यालयामध्ये शिकत असताना ते महाविद्यालय एवढ्या डेव्हलपमेंट झालेल्या अवस्थेमध्ये नव्हतं, पण महाविद्यालयातील सगळी टीम, आदरणीय जाधव सर असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाळराव पाटील साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी त्यांची सगळी टीम ही मात्र अतिशय कष्टाने त्या महाविद्यालयाला नावारूपाला आणत होती. आणि माझ्या अगोदरच्या बॅचचा यशवंत गाडे म्हणून जो आमचा मित्र आहे, तो त्या महाराष्ट्रातून पहिला आला होता 85 बॅचला. आणि तेव्हापासून या महाविद्यालयाची जी भरभराट आम्ही पाहतोय ती नक्कीच दृष्ट लागण्यासारखी आहे. यासाठी प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक प्राध्यापक, प्रत्येक या संस्थेचे सगळे सन्माननीय कार्यकारी मंडळातील सदस्य हे सगळेच कराव्यात तेवढ्या अभिनंदनाला, म्हणजे करावं तेवढं अभिनंदन या सगळ्याचं कमी आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये आज राजश्री शाहू महाविद्यालयाला एका रिस्पेक्टली बघितलं जातं. आणि हा रिस्पेक्ट हा एक दिवसात मिळालेला रिस्पेक्ट नाही आहे, तर 1970 पासून त्यांनी सगळ्यांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणून हा रिस्पेक्ट त्यांनी कमावलेला आहे, त्यासाठी घाम गाळलेला आहे. आणि यामध्ये तुम्हा सगळ्याचं भविष्यामध्ये योगदान लागणार आहे. विद्यार्थी म्हणून ताट मानेनी शाहू कॉलेजचा विद्यार्थी म्हणून मिरवताना अभिमान वाटतो आम्हाला स्वतःला सुद्धा. आज जेव्हा आम्ही समाजामध्ये फिरतो तेव्हा, कारण राजश्री शाहू महाराजांची शिकवणूक डोळ्यासमोर ठेवून या कॉलेजच्या सगळ्या मंडळींनी वाटचाल केलेली आहे. आणि मला हे सुद्धा सांगायला तुम्हाला आनंदाने अभिमान वाटतो की राजश्री शाहू महाराजांचे वंशज आज माझ्यासोबत लोकसभेमध्ये आहे. छत्रपती शाहू महाराज ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये आदरणीय छत्रपती शाहू महाराज आणि माझं नाव काँग्रेस पक्षातर्फे एकाच दिवशी डिक्लेअर झालं उमेदवार म्हणून. त्याच संस्कृतीमध्ये आज पुढे काम करताना मनापासून मला आनंद होतो. आज शाहू कॉलेजनी जसं सरांनी आणि ताईंनी सांगितलं की इतके विद्यार्थी बाहेर पाठवलेले आहेत पूर्ण भारत देशामध्ये, जगभरामध्ये, ज्यांनी शाहू कॉलेजच नाही, लातूर शहराचंच नाही, महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं सुद्धा नाव
म्हणजे उज्ज्वल करताना आपण पाहत आहोत आणि हे खरंच आपल्या सगळ्यासाठी या शाहू कॉलेजचे अलुमिनी म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे. या संस्थेच्या माध्यमातून स्मॉल नावाची जी अलुमिनीसाठीची ऑर्गनायझेशन स्थापन केली गेली, नक्कीच एक चांगला उपक्रम या माध्यमातून होऊ शकेल. या माध्यमातून आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या भविष्यातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम या संस्थेच्या स्मॉलच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकेल असं मला वाटतं. कारण लातूर तसं मेट्रो सिटी नाही आहे. इथे येणारा विद्यार्थी हा खूप गरीब घरातून खेड्यापाड्यातून आलेला विद्यार्थी असतो. आम्ही सुद्धा शिक्षण घेत असताना आता मी स्वतः राणी अंकुलगा येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी. ज्या शाळेमध्ये 2 खोल्या आणि 7 वर्ग होते, त्यामुळं अशा खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम शाहू कॉलेजच्या माध्यमातून होत आहे. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना एक खूप मोठं धाडस देण्याचं काम इथल्या सगळ्या स्टाफ कडनं होत असतं. आणि स्मॉलच्या माध्यमातून सुद्धा त्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी भविष्यामध्ये या खेड्यातून आलेल्या गरीब घरातून आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी करता येऊ शकेल असं मला वाटतं. ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण चाललंय, राजकारणाविषयी तुम्हाला आता ओरिएंटेशन देणं गरजेचं आहे. जसं सरांनी सांगितलं की चांगली लोक राजकारणामध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मला या लातूरच्या जनतेने यामध्ये जाण्यासाठी संधी दिली. आणि ही संधी देत असताना आमचे सगळे मित्र त्यासाठी माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्याबद्दल त्या जनतेचा आणि मित्रांचा सुद्धा आमच्या सगळ्या मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो. संस्थेतील सगळे कर्मचारी, माझे विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. खासदार करत असताना मला सगळ्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट यामध्ये हातभार लावलेला आहे आणि या सगळ्याचा सुद्धा मी ऋणी आहे आणि लातूरकरांचा सुद्धा मी ऋणी आहे. या माध्यमातून काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप काम करण्याची गरज मला जाणवते वैयक्तिकरित्या. या माध्यमातून लातूरचं नाव पूर्ण भारतभर जे आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जातं त्यामध्ये सगळ्यात मोठा जर कुणाचा वाटा असेल तर तो शाहू कॉलेजचा आहे. आणि सातत्यानं जेव्हापासून 1 वर्षामध्ये मला संधी मिळाली तेव्हा सातत्यानं लातूरसाठी केंद्रीय विद्यापीठ, केंद्रीय एखादी इन्स्टिट्यूट लातूरला व्हावी यासाठी मी सातत्यानं मागणी करत आलेलो आहे. यामध्ये IIM असेल, NIT असेल, यामध्ये म्हणजे IIT असेल, केंद्रीय एखादं विद्यापीठ असेल, केंद्रीय एखादी इन्स्टिट्यूट असेल, त्या माध्यमातून लातूरला व्हावी जेणेकरून लातूर नॅशनल प्लॅटफॉर्मवर वेगळ्या पद्धतीनं झळकेल. त्यासाठी सातत्यानं मी जेव्हापासून खासदार झालो तेव्हापासून यासाठी प्रयत्न करत आहे. माहित नाही भविष्यामध्ये सरकारकडनं याला किती रिस्पेक्ट मिळतो, मागणीला किती लातूरकरांच्या आतापर्यंतच्या जी लातूरकरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाटचाल केली आहे त्या वाटचालीसाठी नक्कीच एक बक्षीस म्हणून लातूरकरांना मिळालं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. कारण ज्या ठिकाणी इतके विद्यार्थी घडवले जातात, इतके विद्यार्थी देशासाठी म्हणजे नावारूपाला येत असताना ज्या शिक्षण पंढरीतून त्या शिक्षण पंढरीला केंद्रीय मंत्रालयाकडून, केंद्रीय गव्हर्नमेंट कडून ज्या आपल्याला काही ना काही मिळालं पाहिजे आणि त्यासाठी एक खासदार म्हणून, लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच येत्या पुढच्या कार्यकालामध्ये मी प्रयत्न करणार आहे. शाहू कॉलेजच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडं सगळंच आहे, मी काही देऊ शकेल एवढा मोठा तर मी नक्कीच झालेलो नाही आहे. त्यांच्याकडं कुठेही शाहू कॉलेजच्या कुठल्याही अडचणीमध्ये, कुठल्याही कामामध्ये माझा खालीचा वाटा जर मला देता आला तर नक्कीच ते एक माझं भाग्य मी समजेल असंच या निमित्तानं मी सांगतो. आज तुम्हा सगळ्यांनी मला थोडासा उशीर झाला यायला, कारण आजही मी खासदार जरी झालो तर सर्जरी मात्र करत असतो. आजही मला थोडस सर्जरी करायला उशीर झाला आणि संपायला सर्जरी करून यावं लागलं असल्यामुळे अर्धा तास मला उशीर झाला. त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो.
विशेषतः गोपाळराव पाटील सर आणि जाधव सर, मनाळे सर यांना बसलेलं पाहून मला खरंच म्हणजे उशीर झाल्याचं दुःख झालं, पण त्यांची सुद्धा माफी मागतो. पण ते माझ्यासाठी नक्कीच म्हणजे मोठ्या मनाने मला माफ करतील, कारण त्यांचंच मी मानस पुत्र आहे म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही सगळेजण इथं थांबलात, सगळ्यांनी मला इथं बोलवलं, आदरणीय ताई आणि गव्हाणे सरांनी इथं मला येण्याचं निमंत्रण दिलं. आणि नक्कीच सत्कारासाठी म्हणूनच नाही तर कधी कुठल्याही कामासाठी 24/7 खासदार म्हणूनच नाही, एक तुमचा फॅमिलीतला मेंबर म्हणून कधीही तुम्ही आवाज द्या, मी तुमच्यासाठी कधीही उपलब्ध आहे. आणि तुम्हा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी कधीही उपलब्ध आहे. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आभार मानून माझं 2 मिनिटांचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर विनंती करते कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्मॉलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विठ्ठल लहाने सरांना त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करावे. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय सर्वजण, प्रत्येक जण गडबड करतोय. फक्त माझ्यामुळे माझ्या नावावर थोपू नका, सगळ्यांनाच अडचणी आहेत. फक्त मी तुम्हाला एवढं सांगतो की सिनियरिटी ज्युनियरिटी हा विषय चालला होता. आम्ही शाहू कॉलेजचे विद्यार्थी, मी आडनावाप्रमाणे या बॅच मध्ये सगळ्यात ज्युनियर आहे, लहान आहे मी. ओके, मी काळगे सरांपेक्षा 2 वर्ष लहान आहे. काळगे सर अजय दादांपेक्षा 2 वर्ष लहान आहे आणि अजय दादा सतीश सरांपेक्षा 2 वर्ष लहान. ओके, तर ही सिक्वेन्स बरोबर बसली आहे, परफेक्ट, लहानेकडून मोठ्याकडे. तर असे आम्ही सगळे विद्यार्थी या कॉलेजचे आहेत. ते 84 ला जॉईन झाले, मी 86 ला जॉईन झालो. त्याच्या पाठीमागे सगळे एकमच गात राहील. पण आज इथे गडबड एवढ्यासाठी आहे की खोपडीचा वेळ आहे. मी आता बोलताना खासदार साहेब म्हणत होतो तुम्हाला पगार मिळतो, ते हाऊस मला बाजूला घेऊन म्हणाले तुला माहित आहे का मला जो पगार मिळतो ना चहा पाण्याला पण पुरत नाही. ते खरं आहे, पण माझ्या त्याच्यापेक्षा जास्त अडचण आपल्याला ते पण मिळत नाही. त्यामुळे मला गडबडीत जाऊन पेशंट बघायला पाहिजे म्हणून मी गडबड करत होतो. हा जरा पहिला विषय. मला सांगतो मी की शाहू कॉलेजचा असा सार्थ 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 अभिमान असणारा मी प्राणी आहे. कारण आय डोंट नो, तुम्हाला कसं सांगता, मी असं हवेत चालत असतो. शाहू कॉलेजचं नाव जरी आवडतं. मी काल इथं 1.5 तास या मीटिंगला होतो. आज परत 1.5 तास होतो. माझी बायको मध्ये तुला येड लागले का? काय डोळं मला येड लागले का मला माहित नाही, पण मला नाही लागले. शाहू कॉलेजमध्ये जायचंय, तिथं नाही हा शब्दच नाहीये. माझ्याकडे लेकरं जरी बोलायला लागले तर मी येत असतो. आणि आज तर हा प्रसंग खूप छान होता की आज काळगे सरांचा सत्कार करायचा होता, तेही अलुमनाय असोसिएशनच्या तर्फे. मला खूप म्हणजे आज आय एम प्राऊड, म्हणजे असं प्राऊड फील होतंय मला की माझे सिनियर इन ऑल मीन्स ओके, आणि त्यांचा सत्कार आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये करता आला आणि तेही आम्हाला आमच्या अलुमनाय असोसिएशन तर्फे करता आला. हे मोठं भाग्य तुम्ही दिलं, धन्यवाद सरजी. आणि खूप छान वाटलं मला सांगतो ना की हा एक साधा माणूस आहे. मी एवढ्यासाठी साधा माणूस म्हणालो ना, त्यांना असं पॉलिटिकल प्रकारचा प्राणी नाहीये, कारण ते काही पॉलिटिकल घरातून नाहीये. त्या दिवशी मी फोन केला, आपण एक व्हेकल घेतलाय, त्याला आम्ही पब्लिसिटी व्हेकल असं म्हणतो. तर ते ओट फाटलेले पेशंट, टाळू फाटलेले पेशंट लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा असं त्या व्हेकल वरती पूर्ण ब्रँडिंग केलंय आम्ही. आणि त्याचं आम्हाला अनावरण करायचं होतं. इनॉग्रेशन छोटा कार्यक्रम करायचा. मी फोन केला, तुम्ही आहेत का उपलब्ध? 14 जुलैची गोष्ट आहे. अरे म्हणजे मी नाही बघा, त्यांना फोन केला, समोर त्यांनी फोन उचलू शकले नाही. माझ्या डोक्यात आला आता खासदार झाले बाबा, ठीक आहे, बिझी माणूस आहे. आणि मग मी थांबल्यानंतर त्या माणसाने मला परत फोन केला, पांडुरंगा बोला, दर्शन झालं विठ्ठलाचं, काय सेवा करू? म्हणजे मला इतकं छान वाटलं ना. मी म्हणालो सर असं आहे, ते जायचं इनॉग्रेशन करायचं, मला वेळ आहे का? नाही म्हणजे मी उद्या चाललोय. मला पॉइंट मला हे सांगायचं आहे की असा एवढा साधा सरळ खासदार लातूरला मिळणं हे पण लातूरचं भाग्य आहे. त्यामुळे वी आर ऑलवेज विथ यू अँड विल बी विथ यू. मी तुम्हाला म्हणालो की आमच्या कॉलेजने, आपल्या कॉलेजने तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करावं का न करावं मला माहित नाही, पण लातूर मात्र तुमच्याकडनं भरभरून एक्सपेक्ट करत आहे. कारण कोणीतरी आपला माणूस आहे त्याच्याविषयी की आपलं तिथं काहीतरी काम झालं पाहिजे. फक्त स्मॉल या विषयातून आम्हाला जे करायच्या गोष्टी आहेत आणि तुम्ही एक ते स्मॉलचे सदस्य या नात्यानं येस तुमच्याकडनं आमच्या पक्क्याच अपेक्षा आहेत. ओके, त्या कशा करूया, कशा करता येतील, आपल्याला कसं पुढे जाता येईल, ते दुसरं काहीच नाही आहे. एक संकल्पना मांडली कालच्या मीटिंग मध्ये की 1,000 रुपये एका लग्नाने द्यावे. मला ही संकल्पना
प्रचंड आवडली आणि मला वाटतं की आपण ती पुसडी करू सगळेजण मिळून तुमच्या संपर्कात तुम्ही दादा संपर्कात दादांनी सरांच्या संपर्कात सरांनी माझ्या संपर्कात माझ्यांनी अशा काहीतरी ग्रुपमध्ये सगळ्या लोकांना पाठवू आणि त्यातून काहीतरी लेकरांचं भलं करू. बघा मला सांगतो लेकरांचं भलं करू का म्हणालो की फक्त 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटं बोलणार पळून जाणार आहे. कारण पुढे खरोखर खूप अडचणी आहेत. मी इथं शाहूला असताना 1900 मी जॉईन झालो 86 ला आणि 86च्या उन्हाळ्यामध्ये 87 ला मी 12वीला जाणार होतो. बघा माझा विषय सांगतो. आणि 12वीला जाताना उन्हाळ्यामध्ये 11वीच्या उन्हाळ्यामध्ये 11वी संपल्यानंतर 12वीसाठी 2 महिन्याचे उन्हाळी क्लासेस मी मुलांना मदत का करायची सांगतो त्याचा विषय मांडणी करतो मी. आणि उन्हाळी क्लास होते त्या उन्हाळी क्लासेस फी होती 200 रुपये. ओके 200 रुपये द्यायचे कुठून? मी गेलो 200 रुपये द्यायचे कुठून? मला आश्चर्य वाटेल पोरांनो 20 रुपये आमचे वडील सावकाराचं कर्ज काढून द्यायचे 20 रुपये आणि ते 20 रुपयामध्ये महिना काढायचे. घरचं मीठ घरचं तिखट घरची मिरची घरचं ज्वारी घरची सगळं घरचं हाताने स्वयंपाक करून खायचं. ओके 15 रूम मध्ये राहायचं आणि 200 रुपये द्यायचे कुठून? मोठा प्रश्न पडला. तर मी जाधव सरांकडे गेलो. इथं म्हणजे असं हॉल होता वरती एकदम असं कॉर्नर टाईप गोदामात गेलो आणि सरांना म्हटलं सर माझ्याकडे 200 रुपये नाहीये. बघा विषय बघा 200 रुपये माझ्याकडे नाही आहे आणि मला क्लास करायचा आहे. पण सरांनी माझ्याकडे असं एकदा पाहिलं आणि त्याने लिहिलं टू प्रति ऑनरेबल गोपाळरावजी पाटील साहेब जाधव सरांनी लिहिलंय. हे पत्र माझ्याकडे आज आहे. जाधव सरांनी लिहिलंय की हा विद्यार्थी असा गरीब आहे त्याला 200 रुपये द्या. त्यांना पत्र लिहिलंय. मी त्याच्याकडे गेलो त्याने लिहून दिलं याला द्या ऍडमिशन म्हणून आणि आपल्याला ऍडमिशन मिळालं. म्हणजे मी बघा 200 रुपये देऊ शकत नव्हतो. अशा परिस्थितीत हा विठ्ठल लहाने प्लास्टिकसाठी डॉक्टर विठ्ठल लहाने झाला ना केवळ या 2 माणसांमुळे झालं. आणि ह्या शाहूबाईमुळे झालं. मला पॉईंट हे का म्हणण्याने गेल्याचं कारण आहे की माझ्यासारखे आजही विद्यार्थी आहेत. माझ्यासारखे आजही गरजू लोक आहेत. आजही लेकरांना खरे तिकटाला पैसे नाहीत हे मला माहिती आहे. माझ्याकडे येणारे पेशंट सुद्धा तिकटाला पैसे नसताना असतात असे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे आजही लेकरांना अडचण आहे. तर आम्ही या कॉलेजचे स्टुडंट म्हणून आपण काहीतरी अशा गरीब लेकरांसाठी करायला काय हरकत आहे हा कन्सेप्ट आपल्या स्मॉल मध्ये आहे. ओके आणि विल डू इट डेफिनेटली विल डू इट. आणि योगायोगाने आपल्याच कॉलेजचे खासदार आहेत आपल्याच कॉलेजचे आमदार आहेत आपल्या कॉलेजचे भरपूर लोक आहेत. बरं आहे ना? ओबराजे निंबाळकर साहेब आपल्याच कॉलेजचे आहेत. संभाजी भाई आपल्याच कॉलेजचे आहेत. आता ह्या सगळ्याचे माल लागणार आहे. आम्हाला पैसे द्या आम्हाला असं काम करायचंय आणि आय थिंक ती सगळी सपोर्ट. आणि सगळ्यात पहिला हक्काचा माणूस कोण आहे तर कागे साहेब. सगळ्यात पहिलं त्याला कधी पण सांगता येतं आणि आपला जनरेशन करायचंय आणि करू 100% करू. तुम्ही पण इथून पुढे जेव्हा मोठे माणसं व्हाल तेव्हा मागे बघा. ओके तेव्हा मागे बघण्याची खूप मजा वेगळी असते आणि ज्याला मागे बघता येतं ती माणसं जगातली मोठी माणसं होतात. हा विषय तुम्ही समजून घ्या. एक छोटं उदाहरण सांगतो आणि माझा विषय संपवतो. आजकाल खूप लेकरं डिस्ट्रॅक्शन या विषयामध्ये आहेत. मोबाईल डिस्ट्रॅक्शन. मला कित्येक आईवडील मोबाईल पासून दूर कसं लेकरात राहता येईल. लेकर मला मेसेज करतात सर 8 दिवस अभ्यास चांगला होतो पण 9व्या दिवशी डिस्ट्रॅक्शन होतो. मोबाईल सोडतच नाही बघावं सोडतो. आता काय करू नेमकं कसं करायला पाहिजे सर म्हणजे ते मोबाईल सुटला पाहिजे. म्हणजे these are the questions. मी काल माझ्या मीटिंग मध्ये पण सांगत होतो की दररोज मी 600 लेकरांना आन्सर करतो दररोज. ओके दररोज 600 लेकरांना आन्सर करणार आहे जगात एक माणूस असेल असं मला वाटतं. ओके फक्त लेकरांसाठी आन्सर मी करतो. तर ह्या 600 मुलांमध्ये साधारणपणे 500 जण मोबाईल विषयी विचारतात. कॅन यू इमॅजिन दिस? तर मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो की डिस्ट्रॅक्शन कसं सोडायचं असतं. डिस्ट्रॅक्शन सोडण्यासाठी आपलं ध्येय हे बुलेट प्रूफ असलं पाहिजे. तुम्हाला बुलेट प्रूफ शब्द माहितीये? बुलेट प्रूफ शब्द माहितीये म्हणजे अशी गाडी असते ज्या गाडीला बंदुकीच्या गोळ्या जरी घातल्या तरी त्यात जात नाही कारण त्याच्यामध्ये बसलेला माणूस एकदम व्हीव्हीआयपी असतो. बरोबर आहे ना? म्हणून त्याला बुलेट प्रूफ व्हेकल असं म्हणतात. तर आपला ध्येय हे बुलेट प्रूफ असलं पाहिजे. बुलेट प्रूफ म्हणजे कुठल्याच बंदुकीच्या गोळीनं पण ते ध्येय निघालं नाही पाहिजे. मोबाईलने काय निघतं आणि हे ज्याला जमतं ती माणसं डिस्ट्रॅक्शनच्या बळी पडत नाहीत बाकीचे बळी पडतात. एक छोटं गाव असतं त्या गावामध्ये एक डिस्ट्रॅक्टर असतात. एक मुख्य डिस्ट्रॅक्टर असतो आणि त्याच्याबरोबर दुसरे 50 दुसरे डिस्ट्रॅक्टर असतात. डिस्ट्रॅक्टर म्हणजे काय? म्हणजे डिस्ट्रॅक्टर म्हणजे असा माणूस की जो काय करतो की चांगलं काय घडलं की ते वाईट कसं घडावं असं बघण्याला डिस्ट्रॅक्टर म्हणतात. म्हणजे तुम्ही चांगल्या तुम्हाला दूर घेऊन जायचं काम डिस्ट्रॅक्टर करतो. बरोबर आहे? तर त्या गावामध्ये तो एक स्पर्धा ठेवतो. काय स्पर्धा आहे? असं मोठा पोल लावतो
आणि त्या पोलवरती जो कोणी जाईल वरती टोकाला त्याला मी 50 लाखाचं बक्षीस देणार सांगतो. बघा 50 लाखाचं बक्षीस देतो गावातला माणूस. आणि तो काय करतो की 50 डिस्ट्रॅक्टर त्या 500-600 लोकांमध्ये रोवतो. खराब मेंटॅलिटीचा माणूस असतो आणि तो म्हणतो एकच काम करायचं या 50 लोकांनी कुणी पण वर गेलं अर्ध्यात गेले की म्हणायचं पडशील पडशील मरशील रे कशाला जातो पडशील मरशील असं म्हणायचं. असं म्हणलं तो अर्ध्यात गेला माणूस खाली आला असं सुरू असतं. एक काहीतरी 100 लोक जातात अर्ध दूर पडतात. एक मुलगा बघा काय नाही का एक मुलगा छोटा एक 10-12 वर्षाचा मुलगा एका आईच्या हाताला धरून शेतातून घरी येत असतो. त्याच्या आईच्या डोक्यावरती टोपलं असतं आणि तो मुलगा त्याच्या आईकडे हट्ट करतो की मला हे जे काही चाललंय ना मला वर जायचं काय नाही का असं म्हणतो की त्याची आई म्हणते त्याच्या कानात काहीतरी सांगते आणि जा म्हणतो. बघा जा म्हणाली तो जातो तिथे जातो आणि त्या पोलला पकडून चढायला लागतो. त्याच्या अगोदर 100-150 लोकांना ह्या लोकांनी पडशील निगेटिव्ह करून खाली पडायला असतं डिस्ट्रॅक्शन केलेलं असतं. आणि तेवढा हा मुलगा जातो तो असा अर्धा गेला पोलवर तो सगळे ओरडायला लागतात अरे पडशील रे पडशील हे कोणतं आहे काय मरून जाशील तुझ्या मायला कोणा कोणीच नाहीये. बघितलं का हे सगळे जण घुमला लागले. पण हे लेकरू काही इकडे न बघता वर जातं आणि जाऊन शेंड्यावर बसतं जिंकलं. आता खाली येतात ते लोक. आता हा परेशान माणूस ह्या डिस्ट्रॅक्टरला कुणाला चढ द्यायचं नसतं वरती पण हा चढला ना. आता काय करायचं परेशान बडबड बक्षीस द्यायचं. मग ते स्टेजवर घेऊन जातात आणि स्टेजवर घेऊन गेल्यानंतर त्या डिस्ट्रॅक्टरला एक प्रश्न पडतो की त्याच्या आईनं ह्या लेकराच्या कानात काय सांगितलं होतं. मग हळूच त्या आईकडे जातो आणि त्या आईला म्हणतो मावशी तुम्ही ह्या लेकराच्या कानात काय सांगितलं जेणेकरून लेकरू ड्रोर वर गेलो. ती काय म्हणाली बघा ती म्हणाली साहेब माझं लेकरू भैर आहे. ऍक्च्युली ते भैर नसतं पण त्याची आई म्हणाली असती हे सगळे मूर्ख आहेत तुला डिस्ट्रॅक्ट करतायत त्याच्याकडे लक्ष देऊन जावं. ज्या ज्या माणसाला रिक्वायर्ड त्यांना बहिरे होता येतं नको तिथं बहिरे होता येतं नको तिथं आदळ होता येतं ती माणसं जगातली सगळ्यात मोठी माणसं होतात. म्हणून तुम्ही कोणाचं ऐका की नाही ऐका पण आपल्या आईवडिलांसाठी डिस्ट्रॅक्शनच्या मागे लागू नका. त्यापासून दूर या तुमचं ध्येय पक्क करा आणि जगातला सगळ्यात मोठा माणूस व्हा. तेव्हा शाहू कॉलेजला तुमचा अभिमान वाटेल असं व्हा म्हणजे काळगे सर तुम्हाला निश्चित मदत करतील. धन्यवाद. आपण सभागृहातील विद्यार्थ्यांना नवीन प्रारंभाची ऊर्जा दिलेली आहे. विनंती करते आदरणीय डॉक्टर दीपक वेदपाठक सरांना त्यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. हृदय एक झाले. आदरणीय जाधव सर मध्येच मी थोडा आपला वेळ घेतोय. वेद पाटील सरांची माफी मागतोय की मला माझ्या भावना या ठिकाणी थोड्या व्यक्त करायच्या. ज्यावेळेस एवढे आमचे विद्यार्थी विशेषतः मी ज्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात सतत आलो असे विद्यार्थी या ठिकाणी खासदार होतात. डॉक्टर विठ्ठल लहाने आंतरराष्ट्रीय नामांकित प्लास्टिक सर्जन होतात. त्याच्यामुळे मला ऊर भरून येत. मला डॉक्टर शिवाजी काळगे अनेक विद्यार्थ्यांना मी अजूनही नावाने बोलतो. विठ्ठल लहानेला मी लहाने कधीच म्हणत नाही अजूनही विठ्ठलच अजून मधून काळगेकरांना सुद्धा मी शिवाजीच म्हणतो. अजूनही आम्हाला आमचे विद्यार्थी खूप आपल्या मुलांपेक्षा सुद्धा कितीतरी आवडते वाटतात. एकच मला सांगायचे आहे की मला आठवतं की डॉक्टर काळगे खासदार डॉक्टर काळगे म्हटलं पाहिजे म्हणजे
तात्याराव लहाने प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ विठ्ठल मानेची चौकशी करण्यासाठी सातत्याने येत होते. त्याचप्रमाणे डॉक्टर शिवाजी काळगे यांची चौकशी करण्यासाठी त्यांचे वडील श्री बंडप्पा काळगे हे त्यावेळेस माझ्याकडे गेले. आणि बंडप्पा काळग्याचं वैशिष्ट्य असं होतं की ते आपले राजकारणी होते, कारण ते शेका पक्षात राहिलेले जागरण विचारसरणीचे आणि ते माझ्याकडे यायचे विचार करण्यासाठी. म्हणून मला तो सारखा आठवतो. मला जे विद्यार्थी त्याच्या पाठीमागचे जे त्याचे पालक असतील, जे कोणी असेल, त्या सर्वांचा मला खूप खूप आधार मला नंतर कळत गेला. खासदार शिवाजीरावजी मला माझं एक वैयक्तिक नुकसान आहे. माझं वैयक्तिक नुकसान, तुम्ही खासदार झाल्यात, माझं एक वैयक्तिक नुकसान आहे. मला जोडायच्या अनेक वेगवेगळे विकार आणि पहिल्या सल्ल्यात मी पुढाकार घेण्याचा डॉक्टर काळगेकडे गेला आणि त्यांचं डायग्नोसिस वगैरे इतकं उत्तम होत आहे की अनेक प्रश्नी त्याची डायग्नोसिस ताबडतोब करून सल्ला दिलेला वेगवेगळ्या. आणि कधीही मला थांबावं लागलं नाही, परंतु मी त्याला सांगायचं वेळेने मी जायचं. मला आमचे सासरे एकदा म्हणाले, संध्याकाळी घरी आले सासरे, म्हणजे एकाएकी कष्ट घरी आलात. सासरे माझे आता तब्येत आपल्या 92-93 वर्षाच्या वयाचे आहे. ते म्हणाले दिवसभर वेळेच लागले. म्हणजे मला डॉक्टर शिवाजी काळग्यांची भेट घ्यायची होती, अपॉइंटमेंटच मिळत नाही. दिवसभर थांबून आलो आणि म्हणजे थोडं तरी आम्हाला कळवायचं, डॉक्टर अजयला कळवायचं, मग ते आवश्यक दिले असते तेही म्हटले. तर माझं वैयक्तिक, माझ्या कौटुंबिक नुकसान आहे, समाजाचंही नुकसान आहे. एवढे यशस्वी डॉक्टर सर्वांना सल्ला योग्यच देणारे, त्याची उपडी सकाळी सुरू झाली तर संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालणार आहे. खासदार आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु मी सांगितलं माझ्या भावना आहे. आमचे डॉक्टर साहेब सुद्धा खासदार झाले त्यावेळेस आम्हाला वाईट वाटतं. कशा झाले 5 मिनिटात बोलू. कारण डॉक्टर साहेब आमचे हे आधारस्तंभ होते आणि ते खासदार झाले. तुम्हाला एवढा महान सन्मान होता, या संस्थेचे प्रमुख होतात, संस्थेचा आधार होता तुम्ही, आणि तुम्ही खासदार झाला. मला काही त्याचं महत्व वाटलं नाही. मला पहिल्यापासूनच राजकारणाचं महत्व कधी वाटलं नाही. पण याचा अर्थ नाही शिवाजीराव की तुमचं टीका करतोय अशांचा भाग नाही. पण माझ्या भावना मला व्यक्त करायच्या होत्या. तुम्ही सांगितलं प्रत्येक बॅच मला आठवते. त्यापैकी शिवाजीरावची 85वी बॅच होती, हे मला निश्चितपणे चांगली आठवते. परत डॉक्टर शिवाजीराव, डॉक्टर विठ्ठल लहाने यांचं खूप खूप ऋणी असं म्हणू का?
या दृष्टिकोनातून आणि आमचं आयुष्यमान वाढतं तुमच्यामुळे वाढलेलं आहे. याबद्दल मी माझ्या भावना व्यक्त केल्या. सॉरी देश पाठक सर, आपण आभार प्रदर्शन करा. धन्यवाद. हृदय एक झाले या हृदयी त्या हृदयी घातले या हृदयस्थ सत्कार समारंभाचे सत्कार मूर्ती आदरणीय खासदार डॉक्टर शिवाजीरावजी काळगे सर. आता मॅडमने सांगितल्यासारखं विक्रमी कमी वेळेमध्ये जो रिस्पॉन्सचा टाइम असतो कुठल्याही राजकारण्यांकडून, तेवढ्या विक्रमी कमी वेळेमध्ये त्यांनी आम्हाला रिस्पॉन्ड केलं आणि आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी येऊन आमचा सत्कार स्वीकारला. मी आपले मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या स्मॉलचे अध्यक्ष श्री विठ्ठल लहाने सर अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये आहेत, नेहमीच आहेत, आज सुद्धा आहेत, त्यातून वेळ दिला, त्यांचे आभार मानतो. निरंतर मार्गदर्शन अनेक पिढ्यांना आमच्या त्यांनी केलेलं आहे. ते या शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऋषितुल्य डॉक्टर गोपाळराव पाटील सर, प्रातस्मरणीय माझ्या आणि आपल्या सगळ्यांचेच डायरेक्ट शिक्षक प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर, आदरणीय एस टी मनाळे सर, स्मॉलचे सर्व पदाधिकारी, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी सुद्धा कार्यक्रमाला या ठिकाणी आपली आवर्जून उपस्थिती दिली. त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गव्हाणे सर, नेहमीच त्यांनी आमचं मार्गदर्शन केलेलं आहे, नेहमी आम्हाला संधी दिलेली आहे असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी. स्मॉल कडून आणि मग व्यक्तिशः महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून मंडळाकडून मी आपले आभार मानतो. त्यासोबतच महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय सदाशिव शिंदे सर आणि गंगणे सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून विद्यार्थ्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.